जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेवाग्राम औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आग, आगीत भंगार साहित्य जळून खाक, परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण। पडीत भूखंडावर अनधिकृत साहित्य टाकले जाते। पडीत भूखंड नवीन उद्योजकाला द्यावा, प्रवीण हिवरे यांची मागणी। वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम औद्योगिक वसाहतीमध्ये आज सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली असून काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मिळालेल्या माहितीनुसार औद्योगिक वसाहतीतील एका पडीत जागेवर भंगार दुकानदारांकडून टाकण्यात आलेल्या भंगार साहित्याला अचानक आग लागली आहे। या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य जळून खाक झालंय। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे। दरम्यान या परिसरातील सिप्रा इंडस्ट्रीजच्या ताब्यात असलेल्या जागा गेल्या 20 वर्षांपासून पडीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। सकाळी 8:30-9 वाजता जुनी शिप्रा कंपनी आहे, तिथे आग लागलेली आहे। शिप्रा कंपनी जवळपास 20 वर्षांपासून बंद पडलेली आहे। शासनाच्या उदासीन धोरणामुळे ती जागा परत घेऊन उद्योजकाला ती जागा दिली पाहिजे, परंतु ती तसं होत नाही आहे। ही भंगार सारखी जागा पडल्याची आग लागली। नगरपालिकेच्या फायर ब्रिगेड येऊन तिथे आग विझवली। याच्यापूर्वी सुद्धा बऱ्याचशा MIDC मध्ये ज्या भंगारच्या कंपन्यात आग लागलेली आहे, तर या भंगारच्या कंपन्या ज्या आहेत जिथे सेफ्टी करू शकत नाही, त्याच्यावर शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना नोटीस देऊन बजावून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे। या जागेवर भंगार साहित्य अनधिकृतपणे टाकले जात असल्याने अशा घटना घडत असल्याची ही चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर औद्योगिक विकास महामंडळाने संबंधित पडीत भूखंड ताब्यात घेऊन त्या ठिकाणी नवीन उद्योग उभारण्यासाठी नवीन उद्योजकाला भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी औद्योगिक वसाहत युनियनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी केली आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।